हॅलो, चंद्रभागा किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला मुळ्याच्या पानाची ही पानं आहेत आणि हा मुळा आहे। ह्या मुळ्याची ही पानं आहेत, तर मी मुळ्याची भाजी करणार नाही आहे, तर मी या मुळ्याच्या पानाची भाजी करणार आहे। त्यासाठी बघा मी इथं काय काय घेते। हे छोटे दोन मी कांदे चिरून घेतलेले आहेत, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण चिरून घेतलेला आहे, मी मुगाची डाळ घेतलेली आहे, शेंगदाण्याचा 1.5 चमचा कूट घेतलेला आहे, मीठ घेतलेलं आहे चवीनुसार, तेल आहे आणि हिंग आहे। चला आता आपण ही भाजी चिरून धुवून घ्यायची आहे स्वच्छ आपल्याला। ही भाजी बघा मी अशी चिरून घेतलेली आहे, खळखळ आता ही धुवून घेतलेली आहे। आता आपण ह्याला फोडणी घालूया। चला आता सगळ्यात आधी आपण गॅस सुरू करूया। मस्तपैकी आता भाजीला आपण खमंग अशी फोडणी घालूया। इथे मी थोडंसं तेल घालते, भाजी आपली थोडी असल्यामुळं। ही आता आपली अर्धी पळी, तर मी पाऊण पळी तेल घातलेले आहे बघा। आता तेल जर आता गरम होऊ दे आपलं। गरम झालं का बघूया तेल। चला आपलं तेल आता कडलेलं आहे, आपण कांदा घालूया सगळ्यात आधी। आपल्याला आता हा लसूण चिरलेला आहे तो घालायचा आहे। ह्या मिरच्या पण मी टाकते चिरलेल्या, या अशा परतवून घेऊया। थोडंसं आता मी चिमूटभर हिंग टाकते। ते पण आता हलवून घेते। हा कांदा आपल्याला मध्यम प्रमाणे भाजून घ्यायचा आहे, जास्त करपूस भाजायचा नाही आहे बघा। आता ह्याचा कलर थोडासा चेंज झाला आहे, आपण आता त्याच्यामध्ये भाजी टाकूया। ही अशी भाजी आपण आता टाकून घेऊया। ह्याचे हलवून घेऊया आपण आता। फोडणीचा वास किती छान आला आहे बघा, कांदा, लसूण, मिरची। थोडीशी भाजी नरम पडल्यानंतर आपल्याला डाळ टाकायची आहे त्याच्यानंतर। आता आपल्याला त्याच्यात डाळ टाकायची आहे। ही डाळ मी धुवून घेतली बघा। भाजीला बघा आता थोडं थोडं पाणी सुटले। ही भाजी चांगली पौष्टिक आहे खायला, डोळ्यांना वगैरे चांगलं आहे, आपल्या आरोग्यासाठी। श्रावण महिन्यात तर हे भाजी भरपूर येते, अवश्य आणून तुम्ही करून खात जावा। श्रावणात ज्या ज्या भाज्या भेटतात आपल्याला ताज्या ताज्या, त्या सगळ्या भाज्या आणून खायच्या। तर चवीनुसार थोडंसं मीठ टाकते मी, बस इतकंच। हे पण असं हलवून घेऊया आपण आता। आता हा शेंगदाण्याचा कूट असा शिंपडूया, ते पण हलवून घेऊया आपण। आहा, काय मस्त भाजी दिसायला लागली सुंदर। आता हे आपण बारीक गॅस करून त्याच्यावर झाकून ठेवूया एक 5-10 मिनटं। आपण पाणी ओतलेलं नाही आहे, हे वाफेवरच शिजवायचं आहे आपल्याला। चला आता आपली भाजी परफेक्ट शिजली काय बघूया। आता आपली भाजी शिजलेली आहे बघा, बघू शकता तुम्ही। आपल्याला डाळ जास्त गीर शिजवायची नाही आहे। मी आता गॅस बंद करते।
आता आपण प्लेटमध्ये काढूया भाजी. किती सुंदर बघा, वास पण तिचा सुटला आहे मस्तपैकी. झाकून घेऊया आपण आता त्याच्यावरती. आपली भाजी आणि चपाती बघा परफेक्ट अशी झालेली आहे. चला या खायला. कसं झालं सांगा मला. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा.